नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपले 63 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत मॅथमॅटिक्सचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 64 to 75 असे 12 क्वेश्चन्स करणार आहोत. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 64. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ अ हॉलो क्यूब whose side is 10 सेंटीमीटर. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. बघा याचं सोल्युशन कसं आहे. क्वेश्चन नंबर 64 काय दिलेलं आहे आपल्याला. इथं एक क्यूब दिलेला आहे. आता क्यूब तुम्हाला माहिती असेल, क्यूब म्हणजे जो स्क्वेअर पासून तयार होतो है ना. क्यूब कसा असतो, स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर येणार नाही बरं काय, विदाउट मेजरमेंट आपण करतो आहे. ठीक आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या. चुकून रेक्टेंगल सारखं पण दिसू शकतंय, पण तुम्ही याला असं समजून चला एक स्क्वेअरच आहे. ठीक आहे, हे बघा असं असतंय क्यूब, जो स्क्वेअर पासून तयार होतो, ह्याला म्हणतात क्यूब. आणि याच्या सगळ्या साईड एकसारख्या असतात. आणि इथं आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द कॅपॅसिटी ऑफ हॉलो क्यूब हुज साईड इज 10 सेंटीमीटर. त्याच्या ज्या सगळ्या साईड्स जे आहे ना, 10, ही पण 10, आणि ही जे दिसते ना विड्थ, ही पण 10. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फाइंड द कॅपॅसिटी ऑफ हॉलो क्यूब. हॉलो क्यूब म्हणजे रिकामा, आतमधून पोकळ आहे, त्याचा आपल्याला कॅपॅसिटी इन द सेन्स व्हॉल्यूम काढायचं आहे. मग तुम्हाला क्यूबचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तर पाठ असेलच है ना. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतो, सगळ्या साईडचं मल्टिप्लिकेशन. व्हॉल्यूम इज इक्वल टू है ना साईड क्यूब. जसं आपण एरिया काढतो तर स्क्वेअरचा एरिया काढतो तर साईड स्क्वेअर करतो, असं त्याचं साईड क्यूब करून टाकायचं व्हॉल्यूम काढायच्या वेळेस. तर 10 इंटू 10 इंटू 10 है ना. किंवा आपण जेव्हा क्युबाइड्स आपण जेव्हा व्हॉल्यूम काढतो तर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट करतो. याची लेंथ ब्रेथ हाईट सगळी सारखीच असते. मग सगळ्यांचं 10 10 10 करून टाकायचं. मग किती येते बघा, 1000 है ना. 30 काय येणार, आणि हे याचं युनिट काय असणार आहे, क्युबिक सेंटीमीटर. कारण हे जे 10, एक साईड किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याचा व्हॉल्यूम किती येणार, 1000 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे याच्यातला आन्सर बघा ऑप्शन नंबर 2. पण इथे आपल्याला म्हटलंय चूज टू करेक्ट ऑप्शन्स. तर तुम्हाला हे पण माहिती असेल की 1000 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू होतात 1 लिटर. याला जर आपण लिटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याची व्हॅल्यू येते 1 लिटर. त्याच्यातलं पहिलं पण त्याचा एक आन्सर आहे. तर याचे 2 आन्सर आहेत, फर्स्ट आणि सेकंड. तुम्ही त्या बाईक बद्दल ऐकलं ना, 100cc ची बाईक, 150cc, 250cc. सीसी म्हणजे हे क्युबिक सेंटीमीटर. जर 1000cc केलं तर 1 लिटर होते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा. एरिया ऑफ अ सर्कल इज डिनोटेड बाय ए अँड रेडियस बाय आर. Choose the correct statement from the following that states the correct relation of variation between A and R. तर इथे बघा क्वेश्चन नंबर 65 खूपच सोपा आहे. याच्यामध्ये सॉल्युशन सारखं काही नाहीच आहे. एका सर्कलचा जो एरिया आहे तो ए नी डिनोट केलेला आहे, आणि है ना लिहून घेऊया. एरिया कशाने केला, ए नी, आणि जो रेडियस आहे, रेडियस जो आहे तो केलेला आहे आर नी डिनोट केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग दॅट स्टेट्स द करेक्ट रिलेशन ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय होतो, जसं जसं ह्याच्यामध्ये बदल होईल तसं तसं ह्याच्यामध्ये पण बदल होईल, याला म्हणतो व्हेरिएशन है ना. व्हेरिएशन, आपण एरिया जर बदलला तर आर बदलेल, म्हणजे रेडियस बदलेल. रेडियस जर बदलली तर एरिया बदलेल. ह्याला म्हणतात आपण व्हेरिएशन. त्याच्यामधलं व्हेरिएशन आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला याचं काय काढायचं आहे, आपल्याला एरिया है ना. तर तुम्हाला एरिया माहितीच असेल सर्कलचा. सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ए आपल्याला काय दिलेला आहे, एरिया ए दिलेला आहे, आणि रेडियस जी आहे ती आरच दिलेली आहे. ठीक आहे, आता इथे जो आहे ना, तुम्ही लक्षात ठेवा, हा जो असतो ना, हा नेहमी पाय नेहमीच असणार आहे. एरियाच्या फॉर्म्युलामध्ये पाय तर तुमचा नेहमीच असणार आहे. हा काय एक प्रकारचा याची व्हॅल्यू आहे, 22/7 है ना, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे याची. ठीक आहे ना. तर हा काय झालाय, कॉन्स्टंट झाला. मी आता आपल्याला हा कालच
याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन आला होता ना, तर त्याच्यामध्ये आपण कसं, सपोज आपण पी इज प्रपोर्शनल टू क्यू है ना, पी क्यू आर एस वाला आता लक्षात आलं, आपण याला काय लिहू शकतो, पी इज इक्वल टू के क्यू. के जो आहे हा कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनल म्हणजे ते ह्याच्यामध्ये जे बदल होईल तसा हा पण बदलेल, त्यालाच आपण प्रपोर्शनल म्हणतो. इथं पण जो ए आहे, एरिया जो आहे ना, रेडियसची प्रपोर्शनल आहे. जसं जसं रेडियस बदलेल, बघा तुम्ही रेडियस 2 सेंटीमीटर ठेवाल तर एरिया काहीतरी येणार, रेडियस जर 4 सेंटीमीटर केली तर एरिया वेगळाच येणार. म्हणजे जसं जसं रेडियस वाढते तसं एरिया पण वाढतो, ठीक आहे ना. तर म्हणजे यांच्यामध्ये एक प्रपोर्शन आहे. हा जो आहे हा कॉन्स्टंट आहे. मग याच्या जागी आपण काय लिहू शकतो, ते कॉन्स्टंट आहे ना, इक्वलच्या जागी आपण प्रपोर्शनचं साईन लावू शकतो. तो ए इज प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे याच्यातला बघा 4th नंबरचा आन्सर आहे. याचे सोल्युशन करण्यासारखं काही नाही आहे, तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून द्यायसाठी मी एवढं लिहिलंय. तर ऍक्च्युअल तर बघितल्या ए इज प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर येतंय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा, फाइंड द करेक्ट पेयर ऑफ twin prime numbers from the following in which the addition of twin numbers is more by 44 than the sum of all prime numbers between 1 to 25. मोठा प्रश्न पडेल आता. तर इथं तर कसं करायचं आहे की इथे ट्विन प्राईम नंबर मध्ये तर ठीक आहे, यांचं आपल्याला कळून जाईल ट्विन प्राईम नंबर, पण 1 to 25 चे सम कसं काढायचं, तर एक आपण मागच्या काही दिवसा अगोदर एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे की प्राईम नंबर्स कसे पाठ ठेवायचे. ठीक आहे ना, 1 ते 25च्या मध्ये आपल्याला प्राईम नंबर आपल्याला पाठ करायचे कसे. तर इथे बघा मी सांगितलं होतं 0 to 10 मध्ये तर कुठले कुठले नंबर असतात प्राईम नंबर, 2, 3, 5 आणि 7. हे पाठ करायचे म्हणजे सोपं होतं. 2, 3 हे 4 नंबर तर पाठ करायचेच आहे. नंतर 10 ते 20 मध्ये काय करायचं, 1, 3, 7, 9 युनिट प्लेस ना 1, 3, 7, 9 आणायचं. हे बघा 1, 3, 7, 9 हे नंबर्स आहे तुमचे सगळे प्राईम नंबर्स. कुठून कुठे, 10 to 20च्या मध्ये. आता आपल्याला 25 पर्यंत काढायचे, तर मग 20 to 30च्या मधले पण काढून घ्यायचे. 20 to 30 मध्ये कुठले कुठले येणार बघा, 2, 1, 2, 3, 2, 7, 2, 9. पण याच्यामध्ये बघा हे 21 प्राईम नंबर नाही आहे, कारण याच्यामध्ये 3 ने डिव्हिजन जातो. हा पण नाही आहे, कारण याच्यामध्ये पण 3 ने डिव्हिजन जातो. मग उरले काय आता 23 आणि 29. पण आपल्याला 25 पर्यंतच नंबर करायचे, तर हे कॅन्सल करा, हे पण नाही घ्यायचं आपल्याला. 25च्या आत तर एवढे जे नंबर आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 यांचा सम करायचा. आणि यांचा जो सम आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त सम कशाचा यायला पाहिजे, या दोन्ही ट्विन प्राईम नंबरचा यायला पाहिजे. तर यांचा सम किती येते बघा, 2 + 3 5, 5 + 5 10, 17 है ना, 17. आणि आता याला इथं 17च लिहून घेऊया, याला इकडे लिहूया. याचा टोटल आधी 17, याची टोटल बघा 17 + 13 30 होतात, 30 आणि हे पण 30 60 होतात हे दोघांची टोटल. ठीक आहे, आणि इथे बघा उरलं काय आता, हे 23. त्यांची सगळ्यांची टोटल बघा 7 + 3 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 + 6 8 + 2 10. ह्या सगळ्यांची म्हणजे 1 to 25 पर्यंत जेवढे प्राईम नंबर्स आहे त्यांचा जो सम किती होतोय, 100 होतो. आपल्याला दिलंय ना की then the sum of all prime numbers between 1 to 25. 1 to 25च्या मध्ये जेवढेही प्राईम नंबर्स आहे त्यांचा सम पेक्षा ह्या दोन्ही जो ट्विन प्राईम नंबर आहे त्यांचा सम जो आहे त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा 44 जास्त असायला पाहिजे. आता ट्विन प्राईम नंबर तर सगळेच आहेत, सगळे नाही आहे बघा. ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतो आपण, असे 2 प्राईम नंबर ज्यांच्यामध्ये 2चा डिफरन्स असेल. तर कुठले कुठले आहेत बघा, 71 73 आहे, 41 83 तर नाही आहे, कारण 2चा डिफरन्स नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 59 61 आहे, ठीक आहे, आणि 41 43 पण आहे. पण यांचा जो सम आहे 41 आणि 43चा सम किती येतोय, 84च येतोय, याच्यापेक्षा कमी येतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर
59 आणि 61चा सम किती येणार? 10 आणि 120 येणार. याच्यापेक्षा 20 जास्ती येतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर प्राईम नंबर नाहीच आहे, ट्विन प्राईम नंबर नाही आहे सेकंड वाला. फर्स्ट वाला एक आहे. ते बघा क्वेश्चन नंबर 66 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की आपल्याला ह्या ज्या ऑप्शन्स दिलेले आहे याच्यातून ट्विन प्राईम नंबरची जी पेअर आहे अशी पेअर आपल्याला सिलेक्ट करायची आहे ज्यांचा जे सम आहे, म्हणजे दोन प्राईम नंबर बघा कुठले कुठले ट्विन प्राईम नंबर 71 आणि 73, त्यांचा जो एडिशन आहे 71 प्लस 73 आपण केलं ते किती येते? 4 आणि हे 14, 144 येते. आणि जेवढेही प्राईम नंबर 1 to 25 मध्ये जेवढेही प्राईम नंबर आहे त्यांचा सम किती येतोय? 100 येतोय. ठीक आहे ना, हे तर आपण समजवलं तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, त्यांचा 1 to 25 मध्ये जेवढेही प्राईम नंबर आहे त्यांचा सम येतो 100. मग याच्यापेक्षा हे किती जास्ती आहे? 44 जास्ती आहे. म्हणजे आपल्याला आन्सर आलंय बरोबर, पहिलंच वाला आन्सर येतोय तो है ना. 144 मायनस 100 केलं तर 44चा डिफरन्स आलाय. कशा कशामध्ये? ट्विन प्राईमचा जो सम आहे आणि 1 to 25 चा जो सम आहे त्याच्यापेक्षा 44 जास्ती आहे. तर ती आपली पेअर कुठली आहे? ती पेअर आहे 71 आणि 73, म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेली आहे आणि हाच याचा आन्सर आहे. ठीक आहे, जरा मी जास्तच लांबवलो याला, एवढा करायची गरज नव्हती. समजलं असेल तुम्हाला. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा. इफ द रेशिओ ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ काय म्हणायला पाहिजे, क्वाड्रिलेटरल ABCD है ना, टेकन इन ऑर्डर इज 7:8:4:5, फाइंड द टाइप ऑफ स्क्वेअर ABCD. स्क्वेअर म्हणा, क्वाड्रिलेटरल म्हणा, काय क्वाड्रिलेटरल खरं तर एकच शब्द क्वाड्रिलेटरल आहे सगळ्यांसाठी, स्क्वेअरसाठी, रेक्टँगलसाठी, पॅरलोग्राम, रोम्बस, काईट, हे क्वाड्रिलेटरल म्हणजे चार त्याच्या साईड असेल तर त्याला आपण क्वाड्रिलेटरल म्हणतो है ना. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, स्क्वेअर पासून तर पॅरलोग्राम वगैरे, रोम्बस वगैरे सगळं, ट्रॅपेझियम, हे जे खाली जेवढे ऑप्शन दिलेले आहेत ना ते सगळे क्वाड्रिलेटरलचे टाइप्स आहेत. ठीक आहे, तर इथे काय करायचं आपल्याला की एक क्वाड्रिलेटरल आहे ABCD. ठीक आहे, त्याचे जे अँगल्स आहे त्यांचा जो रेशिओ आहे 7:4. आता याला आहे ना खरं तर थोडस डिटेलमध्ये करतो म्हटलं ना तर एक अँगल X पकडून चालायचा, मग 7x प्लस 8x प्लस 4x प्लस 5x इज इक्वल टू 360, मग X ची व्हॅल्यू येईल, मग सगळे आपण अँगल काढू. ते सगळं करत नाही बसायचं, सिम्पल बघा. तुम्हाला हा क्वेश्चन काही करू नका. हे बघा काईट कशी असते, त्याचे जे दोन्ही अँगल असतात ना समोरचे हे सेम असतात. ठीक आहे, हे सेम असतात. त्याच्यानंतर रोम्बस मध्ये पण रोम्बसचे जे सगळ्या साईड सेम असतात. ठीक आहे, सगळ्या साईड जे आहेत सेम असतात. याच्यामध्ये पण तुमचे अपोजिट अँगल सेम असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा जो पॅरलोग्राम आहे, ठीक आहे ना, पॅरलोग्राम आता दोन लाईन पॅरलल असतात. ठीक आहे, अशा दोन नाही, दोन्ही समोरचे अपोजिट साईड पॅरलल असतात. याच्यामध्ये पण हा अँगल आणि हा अँगल हे सगळे इक्वल असतात. म्हणजे याच्यामध्ये रेशो नाहीये. इथं कसं आहे, कसं दिलेलं आहे की एक आहे, हे बघा, हा आहे ना एक सेम असणार. हा जर 7 असेल तर हा पण 7च असेल, मग हा जर 4 असेल तर हा 4च असेल. ठीक आहे, असंच इथं जो 5 आहे तर हा पण 5 असेल, हा 6 आहे ते 6च असेल. म्हणजे याच्यामध्ये असं नसेल एक 7, एक 8, एक 4, एक 5 असं नाहीये. फक्त एकच आहे याच्यामध्ये ट्रॅपेझियम जो असू शकतो. ट्रॅपेझियम जो आहे ना काही अशा टाईपचा असतो. ठीक आहे, याच्यामध्ये असू शकते हा अँगल 7चा, ठीक आहे, हा अँगल 8चा, हा 6चा आणि हा 5चा, असा अँगल याच्यामध्ये असू शकतो. म्हणजे याचा आन्सर आहे ना काही न करता, कुठलं सॉल्युशन न करता याचा आन्सर आहे ना 3rd नंबरचा आन्सर येतो. ठीक आहे, तर याला काही सॉल्व्ह करत नका बसू. ट्रॅपेझियम ऑप्शन नंबर 3 ट्रॅपेझियम याचा आन्सर आहे. ठीक आहे, ट्रॅपेझियम. ठीक आहे, कारण याचे सगळ्यांचे अँगल सारखे असतात. हे जर समजा याचा काही पण असेल, हे बघा रेशो म्हणजे काय असते, रेशो हे सगळ्यांचे टोटल जे आहे ना 360 डिग्री असतं. ठीक आहे ना, मग हा अँगल आणि हा अँगल जर समजा
हा 120 असेल तर मग हा पण 120 असेल. मग तुम्ही कुठली पण नंबर घ्या, दोन नंबर सेम असले पाहिजे. ठीक आहे ना. हा 6 आहे तर हा 7 नसणारच रोम्बसच्या केसमध्ये किंवा पॅरलॉग्रामच्या केसमध्ये किंवा काइटच्या केसमध्ये. ठीक आहे. हा जर 6 दिला आहे तर हा 6च असणार आहे. ठीक आहे. फक्त एक आहे तुमचा ट्रॅपेझियम, याच्यामध्ये चारही अँगल वेगवेगळे असू शकतात. तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. जसं तुम्हाला करूनही बघायचं असेल ना तर चला करूनच घेऊया. असं करा, 7x + 8x + 4x + 5x इज इक्वल टू सगळे चारही अँगलची टोटल तुम्हाला माहिती आहे 360 असते. मग याला सॉल्व्ह करा. 7 + 8 15, 15 + 5 20 + 4 24x, 24x इज इक्वल टू 360 आलं. मग x इज इक्वल टू किती येणार, 36 डिवायडेड बाय 24. मग याला सॉल्व्ह करा. मग x ची व्हॅल्यू येऊन जाईल काहीतरी तुमची, आता याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर 12 12 2 जार 24, 12 3 जार 36 आणि हे 2 15 जार 30 म्हणजे 15 आलं. म्हणजे एक अँगल तुमचं काय येणार, एक अँगल येणार 77 × 15, एक अँगल येणार 8 × 15, एक अँगल येणार तुमचं 4 × 15 आणि एक अँगल येणार तुमचं 5 × 15. 15चा टेबल येतंय का, असेल येत. 10 पर्यंत ते टेबल पाठ असते, अख्खा कॉलेज होऊन जाते पण 10च्या पुढचे टेबल पाठ होत नाही. ठीक आहे ना. तर टेबलसाठी पण एक ट्रिक आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही व्यवस्थित बघा. काही मध्ये अधूनमधून मी काही असे व्हिडिओ टाकत असतो. तर टेबल कसे पाठ करायची गरज नाही आहे टेबलला. तुम्ही 15चा टेबल पटकन इथं रफमध्ये तयार करू शकता. ठीक आहे ना. 15चा टेबल कसा करायचा ते हे बघा. आपल्याला 1चा टेबल येतो आणि 5चा टेबल पण येतो है ना. 10 पर्यंत सगळ्यांचे टेबल आहे पाठ. तर हे 1चा टेबल तो 1 2 3 असं लिहून घ्यायचं है ना. 1चा टेबल तो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. 5चा टेबल पण येतो, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 5 जार है ना. हे असं मी शिकवलं आहे, याच्यामध्ये टाइम वेस्ट नाही करत मी. हे बघा 15 7 जार किती होतात 105, इथं किती होतात 15 ते 120, त्याच्यानंतर इथे किती होतात 60 आणि इथे किती होतात 75. आता हे बघा हे सगळे अँगल वेगवेगळे आले, 105 120 60 75. आणि हे कशामध्ये पॉसिबल आहे, ट्रॅपेझियम मध्येच पॉसिबल आहे. कुठलेही दोन अँगल आपल्याला सारखे दिसत नाही याच्यामध्ये, म्हणून याचा जो आन्सर आहे ना तो ट्रॅपेझियमच येतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द फॉलोइंग such that when it is divided by every one digit prime number, every time the remainder is 1. आता इथे काय म्हटलं आहे की जेवढेही प्राईम नंबर्स आहे, 1 डिजिट प्राईम नंबर, आता आपण प्राईम नंबरचा क्वेश्चन बघितला मागचा, त्याच्यामध्ये 1 डिजिट प्राईम नंबर कुठले कुठले आहे, 2 3 5 7 चारच प्राईम नंबर आहे जे 1 डिजिट आहे. तर त्या सगळ्या नंबरनी जर आपण या खाली जेवढे 4 नंबर दिलेले आहे ना, त्यापैकी कुठलीही एक अशी नंबर आहे ज्याच्यामध्ये आपण 2 नी डिवाइड केलं तर 1 रिमाइंडर येणार, 3 नी डिवाइड केलं तरी 1 येणार, 5 नी डिवाइड केलं तरी 1 येणार आणि 7 नी डिवाइड केलं तरी 1 येणार. तर हे बघा खूप सोपं आहे. थोडंसं हे करायचं बघा. आपल्याला ऍक्च्युली काय करायचं आहे की एक अशी नंबर फाइंड करायची आहे ज्याचे मल्टिपल 2 3 5 7 सगळेच असणार आहे. म्हणजे एका प्रकारे एलसीएम काढायचं आहे. कशाचं, 2 3 5 आणि 7 है ना. हे 1 डिजिट प्राईम नंबर्स आहे आणि ह्या सगळ्या प्राईम नंबर आहे, यांचे दुसरे कुठलेच फॅक्टर नाही आहे. ठीक आहे, हे स्वतःच है ना. तर याचे जर आपण एलसीएम काढायचं म्हटलं तर सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 2 3 जार 6, 6 5 जार 30, 37 जार 210 आणि 210 एक अशी नंबर आहे ज्याच्यामध्ये 2 नी पण डिव्हिजन होणार, 3 नी पण डिव्हिजन होणार, 5 नी पण होणार, 7 नी पण होणार, कम्प्लीट डिव्हिजन होणार. कारण हा जो आहे यांचा सगळ्यांचा मल्टिपल आहे. ठीक आहे ना. 210 जो आहे ह्या 2 चा 3 चा 5 चा 7 चा मल्टिपल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण डिव्हिजन होणार. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला तर पाहिजे की एक तुमचा रिमेन राहिला पाहिजे. तर आपण 210च्या जागी जर 211 केलं आणि याला 2 नी डिवाइड केलं तर 1 रिमाइंडर राहणार आहे, रिमाइंडर राहणार आहे की नाही.
कारण हे 210 तर पूर्ण कॅन्सल होणार, उरणार काय, याचं रिमाइंडर काय येणार, याचं 1 येणार. ठीक आहे ना. म्हणजे हे असं नाही आहे, समजलं का, हे जे लिहितोय ना मी याचा आन्सर 1 येत नाहीये. रिमाइंडर जो आहे, रिमाइंडर 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 नाही, रिमाइंडर, रिमाइंडर म्हणजे तर वेगळा अर्थ होतो. हा, रिमेन राहतो, रिमेंडर, एक रिमाइंडर राहतो. असंच तुम्ही याला जर 3 ने डिवाइड केलं ते 210 तर पूर्ण होते. एक एक्स्ट्रा आपण ऍड केलाय तर त्याच्यामध्ये पण, त्या केसमध्ये पण तुमचं 1 रिमाइंडर राहणार. 5 ने डिवाइड केलं तरी 1 राहणार, 7 ने डिवाइड केलं तरी 1 राहणार. मग ती नंबर कुठली आहे आपली, 211. ही जे नंबर आहे ही आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर येतोय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सोपा आहे यार, मला तर एक्सप्लेन कसं करावं तेच नाही कळायला लागलं. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 बघा. सौरभ इन्व्हेस्टेड ₹5,000 फॉर 3 years ऍट रेट 10% पर एनम. हा, PCPA म्हणजे P% पर एनम विथ सिंपल इंटरेस्ट. यशश्री invested same amount for the same period at the same rate of interest with compound interest. Compare the interests earned by Saurabh and Yashashree. Select 2 correct options. ठीक आहे, चला बघूया. काही अवघड नाही आहे, थोडंसं लेंदी आहे. क्वेश्चन नंबर 69. हे बघा, तुम्हाला सिंपल इंटरेस्ट सिंपल आहे, त्याचा काय फॉर्म्युला आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय असते, P इंटू एन इंटू आर. ठीक आहे. याला काही लोक, हे मी PNR करतो म्हणजे ते मला सोपं जाते, PNR है ना. PNR नंबर असतो, ट्रेनचं रिझर्वेशन केलं तर आपल्याला एक नंबर मिळतो PNR, म्हणून मला PNR आवडते. PNR अपॉन 100. ठीक आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो, कंपाऊंड इंटरेस्ट असतो प्रिन्सिपल इंटू 1 प्लस R अपॉन 100 आणि होल रेस टू पॉवर n. n म्हणजे इथं टाइम. हे बघा इथे पण PRN आलेलं आहे. बघा P इथे आलेला आहे, हा n इथे आलेला आहे, हा R इथे आलेला आहे. फक्त दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये एवढा फरक आहे. नीट समजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. लोक याला फक्त शॉर्ट ट्रिक सांगतात. शॉर्ट ट्रिकच्या मागं नका लागू. शॉर्ट ट्रिक स्वतः करता येईल जर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याची भरपूर प्रॅक्टिस केली ना, तर मग तुम्ही स्वतः शॉर्ट ट्रिक करू शकता. तर बघा आता सौरभनी काय केलं, सौरभनी 5,000 रुपये, ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपल किती आहे त्याचं, 5,000 रुपीज, आणि किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी, किती रेटनी, 10% रेटनी त्यांनी इन्व्हेस्ट केले, तर त्याला इंटरेस्ट किती मिळेल. तर हे बघा, हे 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. हे बघा, हे है ना, 50 इंटू 3 केलं तर 150 इंटू 10 म्हणजे 1,500 रुपीज त्याला काय मिळणार, इंटरेस्ट मिळणार. हे काय झालं त्याचं इंटरेस्ट. हे कोणाला मिळणार, सौरभला मिळणार. आता इथं बघा दुसरा जे केस आहे, यशस्वी जी आहे तिने काय केलं, सेम अमाऊंट म्हणजे बाकी सगळं सेम आहे, पण तिने काय केलं, हा सिंपल इंटरेस्टनी इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, हे कंपाऊंड इंटरेस्टनी केलेलं आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा असतो, तर कसा निघतो बघा. P म्हणजे किती येते आपलं, P म्हणजे किती आहे, 5,000, 1 प्लस R किती आहे आपला 10 आणि 100, आणि नंबर ऑफ इयर्स किती आहे 3. बस यांनी आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. तिथं बघा 5,000 आले, त्याच्यानंतर इथे बघा 1 0 कॅन्सल करून टाका, चालेल. ठीक आहे. किंवा तुम्ही आहे तसं पण त्याला ठेवू शकता, असं काही नाहीये. ठीक आहे. तुम्ही आहे तसंही ठेवलं तरी बघा, हे जेव्हा तुम्ही इथं 10 आणि इथे 100 राहू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, काही फरक पडत नाही. ठीक आहे. पण ते तुम्हाला सोपं होईल त्यासाठी म्हणून मी म्हटलं होतं. पण याला जो तुम्ही सॉल्व्ह करता, 1 प्लस 1 अपॉन 10 अपॉन 100 ला सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे, हे येणार 110 अपॉन 100. होणार की नाही, का समजून सांगावं लागेल. हे बघा इथे याचं दोघांचं
है ना, 1+10/100चं LCM काय येणार, 100 येणार. 100 है ना, 100 डिवायडेड बाय 1 इंटू 1 म्हणजे 100 + 10, 110 येणार. याला समजवायची गरज आहे का यार? मला नाही वाटत मला समजवायची गरज आहे. याच्या अगोदर आपण बरेचसे असे सम सॉल्व्ह केलेले आहेत, ठीक आहे ना. तर याचं काय येणार, 110/100 येणार आणि होल रेस टू पॉवर 3. म्हणजे याचा अर्थ काय होणार, 5000 इंटू, याला 3 वेळेस लिहून घ्यायचं. कशाला, 110/100, परत 110/100, परत 110/100. आता बरेचसे लोक मी बघितलं आहे शॉर्ट्रिक सांगतात आणि शॉर्ट्रिक मध्ये काय सांगतात, हेच सांगतात की तुम्ही हे फॉर्म्युला वगैरे पाठ नका ठेवू, फक्त तुम्ही हे प्रिन्सिपल अमाऊंट लिहा. 10% पहिले 100 होतं, मग 10%नी एका वर्षाचं किती, 110 होणार ना व्याज. मग 110 भागिले 100 करा, 3 वर्ष आहे तर 3 टाइम करा, झालं, सॉल्व्ह करून टाका, आन्सर येते. पण हे शॉर्ट्रिक आली कुठून, ह्या फॉर्म्युल्यामधूनच आली आहे. मग तुम्ही हा फॉर्म्युला पाठ ठेवलं काय, म्हणजे त्याच्यात ठेवायलाच पाहिजे ना. आपण मॅथ्स करतोय, आपण काही मजाक करत नाहीये. मॅथ्स पूर्ण फॉर्म्युल्यावरच चालतंय ना. मग फॉर्म्युले पाठ ठेवायला प्रॉब्लेम काय आहे, ठीक आहे ना. जर फॉर्म्युला नसेल माहिती ना, तुम्ही हे ट्रिक कशी तुम्हाला लक्षात राहणार हो. तुम्ही होऊ शकते याच्या इंटूच्या जागी लक्षात नाही राहिलं, तुम्ही प्लस करून टाकणार है ना. तर म्हणून बेसिक खूप महत्वाचं आहे. पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, फॉर्म्युलामध्ये कशा व्हॅल्यू पुट करायचा, कॅल्क्युलेट कसं करायचं, सगळं आलं पाहिजे. तिथं बघा आता हे बघा, हे सगळे 0 कट होतात बरं का. हा 1 0, हा 1 0, हा 1 0, हा 0, हा 0, हे 0, ठीक आहे. आता हे बघा, इथे 1 0 आहे ना, हा 1 0, हा 1 0 आहे, हा 0, हा 0 आहे, हा 0, सगळे कट झाले. आता उरलं काय बघा, 11 इंटू 11 इंटू 11 म्हणजे 11चा क्यूब. आता 11चा क्यूब किती होतो, 1331 इंटू 5. मग याचा केलं तर किती येते बघा, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 1 5, 5 3 15 चे परत 5, 1 कॅरीवर झालं, 15 + 1 16, 1 कॅरीवर झालं, 5 1 5 + 1 6, 6655. हे काय आलं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आलंय, ठीक आहे. पण याच्यातून आपल्याला ही अमाऊंट येते यार, कंपाऊंड इंटरेस्ट नाही येत, ही अमाऊंट इज इक्वल टू, मग ही जी अमाऊंट आली म्हणजे आपली जी राशी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला म्हणाल प्रिन्सिपल प्लस पण ऍड असतो आणि इंटरेस्ट पण असतो. मग याच्यातला इंटरेस्ट जर कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचा असेल, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू तुमचं A मायनस पी असतं, A मायनस पी. म्हणजे हे आलं तुमचं 6655 मायनस 5000. पी म्हणजे तुमचं प्रिन्सिपल आहे ना, मायनस 5000. म्हणजे इथं कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं बघा, 5 5 6 आणि 1, 1655. हे काय झालं, कंपाऊंड इंटरेस्ट आलंय. हे काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. हे आणि हे कोणाला मिळालं, हिचं नाव काय, यशस्वी. यशस्वीला एवढं इंटरेस्ट मिळालं. म्हणजे सेम अमाऊंट सेम रेटनी, सेम तेवढ्याच पिरियडसाठी त्यांनी कंपाऊंड इंटरेस्टनी गुंतवली, तर तिला इंटरेस्ट किती मिळालं, 1655. आणि जो हा कोण आहे, सौरभनी सेम अमाऊंट 5000ची अमाऊंट 10% रेटनी 3 वर्षासाठी गुंतवली, सिंपल इंटरेस्टनी, तर त्याला इंटरेस्ट किती मिळालं, 1500. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स किती आला आता, 1655 मायनस 1500 म्हणजे आलाय 155चा डिफरन्स आलाय. म्हणजे सौरभला है ना किंवा यशस्वीला जे आहे 155 रुपये जास्ती मिळाले, किंवा सौरभला जे आहे 155 रुपये कमी मिळाले, दोन्ही गोष्टी म्हणू शकतो आपण. त्याच्यातले जे 2 आन्सर येतात ना, ते येतात बघा. सेकंड नंबरचा एक आन्सर आहे, इंटरेस्ट रिसिव्ड बाय यशस्वी वॉज मोर बाय ₹155, है ना. हे 155 रुपये जास्ती मिळाले, है ना. हे यशस्वीला एवढं इंटरेस्ट मिळालं, याच्यापेक्षा 155 रुपये जास्ती आहे, तर यशस्वीला 155 रुपये जास्त मिळाले. किंवा आपण असं म्हणू शकतो की जो हा आहे सौरभ, याला यशस्वीपेक्षा 155 रुपये कमी मिळाले. तर याचा आन्सर दुसरा अजून कुठला येतो की इंटरेस्ट रिसिव्ड बाय सौरभ वॉज लेस बाय 155 देन यशस्वी रिसिव्ड. ठीक आहे. इथे थोडंसं आपली एक चूक झाली होती. इथे डायरेक्ट कंपाऊंड इंटरेस्ट नाही आहे, इथे ए
ए म्हणजे असते तुमचं अमाऊंट. पहिले अमाऊंट काढावं लागते, ठीक आहे. अमाऊंट या फॉर्म्युल्याने निघते, मग त्याच्यातून आपल्याला हे इथून आपण हा फॉर्म्युला यूज करून कंपाऊंड इंटरेस्ट काढतो. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू असते अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर ही आहे अमाऊंट तुमची, हे आहे प्रिन्सिपल, आणि हे आलंय तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. इथं थोडंसं माझं चुकलं होतंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे यशस्वीला एवढं इंटरेस्ट मिळते आणि सौरभला एवढं इंटरेस्ट मिळते. त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 155चा आहे. तुम्ही दोन्ही म्हणू शकता की यशस्वीला जास्त मिळालं किंवा सौरभला कमी मिळालं. तर फर्स्ट नाही, सेकंड आणि फोर्थ याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द मेजर ऑफ अन अँगल इन द मायनर सेगमेंट. तर हा जो क्वेश्चन आहे, मी जेव्हा रीड केला, मी बघितलं तर मला काहीतरी याच्यामध्ये थोडंसं असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे. हा क्वेश्चन व्यवस्थित म्हणजे थोडा मिसप्रिंट झाल्यासारखा वाटतोय मला, कारण इथं काय कशाच काढायचं आहे. मग मी मराठी मीडियमचा पेपर बघितला, ते तुम्हाला दाखवतो इथे बघा ते क्वेश्चन. तो क्वेश्चन कसा आहे की त्याचा क्वेश्चन आहे मराठीमधला की लघु वर्तुळ खंडातील कोणाचे माप खालीलपैकी कोणते असू शकते. म्हणजे इथं काय आलं, वर्तुळ आलं है ना. मग मी थोडासा अंदाज लावला, आणि हा जो मराठीचा प्रश्न आहे ना, हा पण मला तेवढा सॅटिस्फॅक्टरी वाटत नाहीये. म्हणजे एक्झॅक्ट काय विचारलंय ते काही कळालंच नाही अजून. तर बघा तुम्हाला कळत असेल तर, मला तर काही कळालं नाही, पण आपण आता याला माझ्यामध्ये असं करू शकतो आपण. 70 नंबरचा क्वेश्चन काय करायचा आहे, एक सर्कल दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. बऱ्यापैकी निघाला, दोरीचा वापर केला नाही तरी निघालाय बऱ्यापैकी. हे बघा इथे काय म्हटलंय, वर्तुळखंड, मराठीच्या याच्यामध्ये वर्तुळखंड दिलेला आहे. लघु वर्तुळखंड म्हणजे आता एक समजा एक आपण कॉर्ड इथे आपण एक काढली, ठीक आहे ना. एक कॉर्ड आहे ए बी सपोज, ठीक आहे ना. तर हा जो असतो, हा जो ए बी आहे, हा आहे लघु वर्तुळखंड, छोटा वर्तुळखंड आहे ना. आणि हा आहे ना मायनर सेगमेंट आहे हा, ठीक आहे. ऍक्च्युली आता याला मायनर आर्क पण म्हणतो आपण. ऍक्च्युली मायनर आर्क लिहिलं असताना तरी थोडंसं क्लिअर झालं असतं, पण मायनर सेगमेंट, आता हा आहे सेगमेंट, ह्याला पकडायचं ह्याला पकडायचं काही कळा नाही लागलाय. ह्या आर्कला पकडायचं की या आर्कला पकडायचं. आता जर सेगमेंटचा जरी बघितला तर कुठल्याही याच्यावर कुठल्याही इथं अँगल जर बनवला तर तो 90 डिग्रीचा होतो, ठीक आहे ना. कुठलीही सेगमेंट जर आहे, ह्या सर्कलवर जर कुठल्याही पॉइंटवर जर एक अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा असतो. मग याचा आन्सर त्यांनी 90 डिग्री दिलेला नाहीये, म्हणजे इथं अँगल आपल्याला करायचं नाहीये. अँगल कुठे होऊ शकतो याचा, हा आर्क आहे तर याचा अँगल सेंटरवर जो अँगल आहे, आता हा आपल्याला एक अंदाज लावू शकतो आपण की हा 135 डिग्रीचा असू शकतो, है ना. हा झाला मायनर सेगमेंटचा अँगल, आणि हा झाला तुमचा मेजर. हा जो आहे हा मेजर आर्क आहे, मेजर सेगमेंट आहे हा वाला, ठीक आहे ना. तर याचा अँगल मोठा असणार आहे आणि हा अँगल छोटा असणार आहे. तर याचा अँगल 180 तर नसणार आहे, 90 पण नसणार आहे, 45 पण नसणार आहे. तर किती असू शकतो, तर याचा अंदाजे मला वाटते 135 असायला पाहिजे. आणि प्रश्न असाच काही असायला पाहिजे. हीच जर फिगर इथं दिलेली असते ना तर एकदम क्लिअर झालं असतं. पण याचा आन्सर आन्सर शीट प्रमाणे सेकंड नंबर आहे. आन्सर नंबर 2 येतो याचा 135 डिग्री. आणि हे अशा प्रकारे काहीतरी असेल. मला सॅटिस्फॅक्टरी अजिबात वाटलं नाही. तुम्हाला जर समजलं असेल तर वेल अँड गुड, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4.9 होल क्यूब प्लस 2.1 होल क्यूब डिवायडेड बाय 4.9 स्क्वेअर मायनस 10.29 into 1 प्लस 4.41. हा असा क्वेश्चन असला तर बरं वाटतं, एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये करायचं काय सगळं आपल्याला क्लिअर कळते. मागच्या क्वेश्चन सारखं नाही आहे. तिथं बघा तुम्ही लक्ष देऊन खरंच तो क्वेश्चन रीड करा. तिथं कुठं सर्कल आलेलं आहे का बघा आपल्या क्वेश्चन मध्ये.
कुठं सर्कल तर त्याचा उल्लेखच केलेला नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द मेजर ऑफ एन अँगल इन द मायनर सेगमेंट. अरे कशाचा सेगमेंट मायनर सेगमेंट? लाईनचा सेगमेंट, कॉर्डचा सेगमेंट, सर्कलचा, कशाचा सेगमेंट घ्यायचा आम्ही, है ना? तर क्लिअर नाहीये तिथं. तुम्हाला वाटत असेल सर काय बोला लागले, है ना, बोर्ड असं चुकीचे क्वेश्चन टाकू शकतो का? होते, चूक होत असते, बरेचसे क्वेश्चन चूक झालेले आहे, पण इथं त्यांचं लक्ष गेलं नसेल बहुतेक. चला बघूया क्वेश्चन नंबर 71. बघा खूपच सोपा आहे. मला तर असे क्वेश्चन खूप आवडतात आणि तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलंय, अशा टाईपचं जर कुठेही आले ना क्वेश्चन, सगळ्यात पहिले काय स्ट्राईक व्हायला पाहिजे डोक्यामध्ये? अल्जेब्रा. आणि अल्जेब्राचे बेसिक फॉर्म्युला ए प्लस बी होल स्क्वेअर, ए क्यूब प्लस बी क्यूब होल स्क्वेअर ना, ए प्लस बी होल क्यूब, ते सगळे. तर इथे बघा आपण सॉल्व्ह करूया सरळ सरळ याला. हे बघा 4.9 क्यूब प्लस 2.1 होल क्यूब अपॉन 4.9 स्क्वेअर मायनस 10.29 इंटू 1. ठीक आहे, आणि काय दिलेलं आहे प्लस 4.41. आता बघा हे ना, हे इथं एक कसं आहे माहिती का, हा जो पोर्शन दिले ना, हा उगाच कन्फ्यूज करायसाठी दिलाय, उगाच कन्फ्यूज करायला. इंटू 1 केलं तर काही फरक पडते का सांगा मला? 10.29 इंटू 1 केलं तर काय खूप फरक पडतो? कुठल्याही नंबरमध्ये 1चं मल्टिप्लिकेशन केलं तर 30 नंबर येते. म्हणजे ही नंबर ऍक्च्युली 10.29च आहे. हे उगाच लिहिलेलं आहे इथं कन्फ्यूज करायसाठी. हे एवढंच आहे ऍक्च्युली, हे इथं एवढंच आहे. करेक्ट, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाहीये. आता हे बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल तर याचा जो एक्सपान्शन आहे तो काय असतो? ए प्लस बी, है ना. तुम्हाला पहिले फॉर्म्युला लिहूया आपण. हा यार, इथं साईडला लिहू का? साईडला लिहूया, तुम्हाला इथं कन्फ्युज होऊन जाणार. तर ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू असतंय ए प्लस बी आणि ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे आपण ए बी वगैरे नाही लिहू, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होणार इथं. तर इथं बघा, तो जो फॉर्म्युला आहे हा आहे ए, हा आहे तुमचा बी, हा आहे तुमचा ए, हा आहे बी. ठीक आहे, तर ए क्यूब प्लस बी क्यूब होत आहे ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे 4.9 प्लस 2.1. ठीक आहे, पुन्हा ए स्क्वेअर म्हणजे 4.9 होल स्क्वेअर मायनस ए बी, ए इंटू बी. आता बघा, ए इंटू बी म्हणजे 4.9 इंटू 2.1. यांचं तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं ना तर 10.29च येते. बघा, 1 9 ज 9, 1 4 जार 4. ठीक आहे, 2 9 जार 18, 1 कॅरी ओव्हर झाले, 2 4 जार 8 प्लस 1 9. ठीक आहे, याला जर तुम्ही ऍड केलं तर बघा 9 4 प्लस 8 12, 1 कॅरी ओव्हर झाले, हे झाले 10, 1 2 डिजिट नंतर डेसिमल लावायचं तर 10.29 आलं का? आलं का? म्हणजे हे काय आहे तुमचं ऍक्च्युली ए प्लस बी, है ना. तर मग इथं काय लिहायचं आपण? सरळ सरळ 10.29 लिहू शकतो आपण. ठीक आहे, आता याला असं ब्रॅकेट करा, कर्ली ब्रॅकेट, आणि प्लस हे काय आहे? हे 2.1चं स्क्वेअर आहे. 21चं स्क्वेअर 441 होत आहे, आणि एक डिजिट नंतर डेसिमल आहे, स्क्वेअर केल्यावर 2 डिजिट नंतर डेसिमल येणार. म्हणजे हे काय दिलं ऍक्च्युली? 2.1चा होल स्क्वेअर दिलेला आहे, आणि हे कर्ली ब्रॅकेट लावा. आता खाली सेम हेच लिहिलेलं आहे बघा, 4.9 होल स्क्वेअर मायनस 10.29 प्लस हे बघा 4.41. म्हणजे याला आपण हे बघा, हे 4.41 लिहूया डायरेक्ट इथे, 4.41. बरोबर आहे. हे तर जसं तसं लिहिलंय, हे पण तसंच आहे, हे पण हे झालं. म्हणजे हा पोर्शन पूर्ण आणि हा पोर्शन कॅन्सल होणार. फक्त उरलं काय? 4.9 आणि प्लस 2.1. मग याला ऍड करून टाका, 9 प्लस 1 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 प्लस 2 6 प्लस 1 7, 7.0 याचा आन्सर आलं. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आलं. सोपं आहे, फक्त ह्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर करायचं आपल्याला. ठीक आहे, याच्या अगोदर आपण चिकार कितीतरी क्वेश्चन केले हो याच्यावर बेसिस, है ना.
तर तुम्हाला समजलंच असेल, क्वेश्चन बघितल्या तुमचं आठवण आली असेल, अरे हा आपण असे केले होते. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला हे तर स्वतःच करून घ्यायला पाहिजे, मी एक्सप्लेन पण करायला नाही पाहिजे, तुम्हाला म्हणलं पाहिजे की हे असे क्वेश्चन आपण याच्या अगोदर खूप सारे केले आहे, तुम्ही करून घ्या. ठीक आहे ना. तरी पण कसं आहे, जाऊ दे, मी मला चेंज पडत नाही, प्रॉब्लेम असा आहे पूर्ण केल्याशिवाय. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 बघा. देर इज अ रेग्युलर हेक्सागॉन हॅव्हिंग each side 14 centimeter. On every side a semicircle is drawn from outside the hexagon, taking each side as the diameter. Find the perimeter of the figure so formed. तर हे क्वेश्चन थोडंसं लक्ष देऊन बघा बरं का, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. मी स्वतःच कन्फ्युज झालो होतो. क्वेश्चन नंबर 72 बघा. मी फर्स्ट टाइम जेव्हा याला सॉल्व्ह केलं तर मी याचा आन्सर 216 काढला होता, पण ऍक्च्युली 216 नाहीये. काय तो बघा व्यवस्थित. ना इथे एक हेक्सागॉन आपल्याला दिलेला आहे. हेक्सागॉन म्हणजे त्याच्या ज्या है ना 6 साईड असतात आणि 6च्या 6 साईड जे आहे ते इक्वल असतात. ठीक आहे, इक्वल लेंथच्या. हे जवळपास असं एक हेक्सागॉन निघालंय समजा. ठीक आहे, जवळपास, हा एक्झॅक्ट नाही आहे पण समजून चला, हे सगळे 14 सेंटीमीटर याची लेंथ आहे. 14. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की ह्याला डायमीटर कन्सिडर करून, हा जो 14 सेंटीमीटरची साईड आहे याला डायमीटर कन्सिडर करून एक असा सेमी सर्कल काढायचा आहे आउटसाइडला. तर असे सगळे सेमी सर्कल असे काढून घ्यायचे आहे सहाही बाजूला. ठीक आहे, जसं क्वेश्चन मध्ये म्हटलंय तसंच करतोय आपण. वा, छान रांगोळी निघाली आहे. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, ही जी फिगर तयार झाली आहे ना याचं पॅरीमीटर काढायचं. पॅरीमीटर म्हणजे काय, आता आउटसाइड है ना, इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत पुन्हा. म्हणजे आपल्याला काय काढायचं, फक्त एवढं पोर्शन काढायचं बरं का. आता इथं बघा, इथं काय होते, कन्फ्यूज मी काय झालो होतो की इथं मी पूर्ण याचं पॅरीमीटर काढून टाकलं होतं. हा जो सेमी सर्कल तयार झाला ना इथून इथपर्यंत, तर सेमी सर्कलचा जो पॅरीमीटर असतो, सेमी सर्कलचा पॅरीमीटर असतो 2πr + d, कारण याच्यामध्ये हा पोर्शन पण ऍड झालेला असतो. ठीक आहे ना, 2πr नसतो, πr फक्त. 2πr तर तुमचं पूर्ण सर्कलचं असते है ना. 2πr फक्त πr + d, सेमी सर्कलचं जे पॅरीमीटर असते πr + d असते. पण आपल्याला काय करायचं आहे, हा पोर्शन नाही काढायचा आहे, फक्त आपल्याला एवढ्या पोर्शन काढायचा आहे. तर मग याच्यामध्ये d ऍड करायचंच नाही, फक्त πr काढा है ना. पॅरीमीटर इज इक्वल टू πr. πr म्हणजे किती होणार, 22/7 इंटू, आता तुमचं हे डायमीटर आहे तर रेडियस किती येणार, 7 येणार, 14चा हाफ. म्हणजे हा जो आहे इथून इथपर्यंत जो आहे किती येणार आपला, 22 सेंटीमीटर येणार. हा जो पॅरीमीटर आहे ना इथून इथपर्यंतचा 22 सेंटीमीटरच येणार. तर असे किती आहे बघा, असे 1 2 3 4 5 आणि 6 आहेत टोटल. म्हणजे टोटल पॅरीमीटर किती येणार ह्या पूर्ण फिगरचा, 6 टाइम करून घ्या, 22 × 6 करून घ्या, किती आलंय, 6 2 12, 6 2 12 + 1 13 सेंटीमीटर. हे असं करायचंय. इथला मधला आपण जर ह्याला कन्सिडर करायचं नाही, याला जर कन्सिडर केलं तर मग हे याचं ऍड होऊन जाणार आणि याचा आन्सर तुमचा 216 येतो. मी स्वतः चुकवलं होतं, नंतर मी बघितलं आन्सर शीट मध्ये त्याचा आन्सर वेगळा दिसतोय. मग लक्षात आलं की फक्त आपल्याला बाहेरचं जे पॅरीमीटर काढायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे, 132 सेंटीमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 बघा. इन द एडजॉइनिंग फिगर an isosceles trapezium is drawn. The measurement of sides of the figure are as follows. इथे बघा QR ची लेंथ दिलेली आहे, PS ची पण लेंथ दिलेली आहे 5 युनिट, PQ ची लेंथ पण 5 युनिट आहे, PT ची लेंथ 4 युनिट आहे. फाइंड द एरिया ऑफ PQRS. ते बघा याची 5 आहे, याची 4 आहे, याची 5 आहे. ठीक आहे, लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत
आता ही 5 आहे तर ही पण 5 असणारच आहे, ही 4 आहे तर ही पण 4 असणारच आहे. ठीक आहे. आणि इथे बघा हा अँगल जर 90 आहे तर मग हा अँगल पण 90 असणार ना, म्हणजे नाही, हा 90 असणारच 100%. मग हा काय झाला तुमचा एक राईट अँगल ट्रायंगल झाला. मग याची एक साइड 5 आहे, एक 4 आहे, तर ट्रिपल एट नुसार ही किती येणार 3. सेम इथं ही पण 5 आहे, याची ही साइड किती येणार 3 झालं. आता आपल्याला पूर्ण PQRS चा आपल्याला एरिया काढायचा आहे, तर आपल्याला याचा याचा आणि याचा एरिया आपण तिघांचा एरिया काढून ऍड करून टाकू, हे पूर्ण PQRS चा एरिया येऊन जाईल. बघा याचा क्वेश्चन नंबर 73 चं सॉल्युशन. हे आता ट्रिपलेट मी सांगत नाही बसत हा, 3 कुठून लिहिलंय मी, तुम्ही करून बघा, पाठ करायलाच पाहिजे, छोटेवाले तर कमीत कमी करून घ्या. ठीक आहे. याचा फॉर्म याचा काय होणार तुमचा एरिया ऑफ, त्याच्यामध्ये हे टी दिलेलं आहे इथे बघा, टी एरिया ऑफ PTS किती होणार, ट्रायंगल PTS चा एरिया किती होणार, हाफ बेस इंटू हाईट 4. ठीक आहे. 2 2 जा 4 म्हणजे किती आला 6 स्क्वेअर युनिट. हा, याच्यामध्ये युनिट दिलेली नाही बरं का आपल्याला, याच्यामध्ये सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाही, युनिट लिहिलेलं आहे, तर आपण पण युनिट लिहूया, स्क्वेअर युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेम दुसरा जो आहे ट्रायंगल तुमचा कुठला आहे, हा एम, इथे एम लिहिलेला आहे, QRM है ना, QRM चा तुमचा एरिया किती येणार, हाफ बेस सेम आहे, हाईट पण सेम आहे. ठीक आहे. किती येणार, हा पण 6 स्क्वेअर युनिट येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो तुमचा PTMQ क्वाड्रिलेटरल PTMQ, याचा एरिया किती येणार आहे, लेंथ इंटू ब्रेथ है ना, तर ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, 5 इंटू 4, 5 इंटू 4 इज इक्वल टू किती आलं 20 स्क्वेअर युनिट. बस झालं. आता आपल्याला कोणाकोणाचे मिळाले, आपल्याला तिन्ही याचे मिळाले, हे 2 ट्रायंगल आणि हा मधला एक क्वाड्रिलेटरल, सगळ्यांचा आपण ऍड करून टाकू, 6 + 6 12, 12 + 20 किती होतात 32 स्क्वेअर युनिट्स. ह्याचा आन्सर आला. याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 3 येणार. हा, पहिला नाही येणार, 32 युनिट्स नाही, आपल्याला स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटर PQRS, एरिया काढायचा आहे तर स्क्वेअर मध्येच येणार. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 3, 32 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 बघा, इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग ₹3,000 with simple interest for 2.5 years, if ₹4,000 are invested with simple interest for 2 years, interest of ₹25 is earned more. What is the rate of interest? खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कुठलीही यार बघा, खरं सांगतो मी, कुठलीही शॉर्ट ट्रिक विट्रिकच्या मागे नका लागू. शॉर्ट ट्रिक वापरायचं डोक्यातून काढूनच टाका. हे बघा, ते काय म्हणतात, मी आता मागच्या क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं ना, आपल्याला फॉर्म्युलावर बेस्ड आहे पूर्ण मॅथमॅटिक्स. तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर तुमचा पाया मजबूत राहील. ठीक आहे ना. आतापासून तुम्ही जर शॉर्टट्रिकच्या मागे लागणार तर पुढे चालून 9th 10th मध्ये काय करणार मग तुम्ही. शॉर्टट्रिकच्या मागे नका लागू. हे बघा, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्टनीच करू आपण. बघा 74 काय असते सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला है ना, इंटरेस्ट इज इक्वल टू PN इंटू आर है ना, PNR अपॉन 100. ठीक आहे. आता बघा, पहिल्या केसमध्ये काय म्हटलंय, instead of investing ₹3,000 with simple interest for 2.5 years. ठीक आहे ना. तर ह्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये इंटरेस्ट किती येणार, इंटरेस्ट येणार तुमचा 3,000 इंटू टाइम जो आहे 2.5 year, आणि आर आपल्याला माहिती नाहीये, मग आहे आर ला जसंच्या तसं ठेवून टाकूया, आणि इथे डिवाइडेड बाय 100. मग हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. आता इथे बघा,
2.5 इंटू 38 है ना, तर हे होणार 750. पण इथे डेसिमल आहे, तर मग काय राहणार, एक 0, 750चा एक 0 निघून जाणार, फक्त 75R राहणार. ठीक आहे. हा पहिल्या केसमध्ये काय आला, तुमचा इंटरेस्ट आला पहिल्या केसमधला. दुसरी केस आपल्याला काय दिलेली आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती, त्याच्या जागी 3,000च्या जागी आता 4,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे, आणि ते किती, 2 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला माहिती नाहीये, त्याला आरच ठेवायचं आहे. हे 20 कॅन्सल झाले, 42,80R. म्हणजे दुसऱ्या केसमध्ये जो इंटरेस्ट आहे तो किती मिळाला, 80R. पहिल्या केसमध्ये किती मिळाला, 75R. आणि क्वेश्चन मध्ये काय लिहिलेलं आहे की इंटरेस्ट ऑफ ₹75 इज अर्न्ड मोर, म्हणजे एवढा हा हे रुपीज मध्येच आहे समजा, हे हा ना, इंटू आर जरी लिहिलं आहे तरी हे रुपीज मध्ये आहे. क्वेश्चन मध्ये म्हणल्यानुसार 80R मायनस 75R इज इक्वल टू 25 आहे ना. जो दुसऱ्या केसमध्ये जो आपल्याला इंटरेस्ट मिळते, पहिल्या केसमध्ये ज्या इंटरेस्ट पेक्षा 25 रुपये जास्ती मिळाला, म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स 25 रुपयाचा आहे. मग याला सॉल्व्ह करून आर ची व्हॅल्यू काढून टाका. 80 मायनस 75 म्हणजे किती झाले, 5R इज इक्वल टू 25. मग आर इज इक्वल टू किती आले, 5 झाला. याचा आन्सर आला. आर म्हणजे तुमचा आर काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आला, 5. आणि याला रेट जोही असतो पर्सेंट मध्ये असतो, तर रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा किती आला, 5%. त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. किती सोपं आहे, कुठली शॉर्ट ट्रिक वगैरे काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये किती इंटरेस्ट मिळतो, दुसऱ्या केसमध्ये किती इंटरेस्ट मिळतो. क्वेश्चन मध्ये म्हटलंय की आपल्याला 25 रुपये जास्त इंटरेस्ट मिळाला, म्हणजे दुसरा जो इंटरेस्ट मिळाला आहे त्याच्यातून पहिला इंटरेस्ट जर मायनस केला तर 25 रुपयाचा फरक येतो, तिथून आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 75. आणि हा राहणार लास्ट क्वेश्चन आपला. ठीक आहे. कसं बसं करून कंप्लीट होणार आता. क्वेश्चन नंबर 75 बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहे क्वेश्चन नंबर 75 मध्ये. कुठले कुठले दिलेले आहे स्टेटमेंट. ए आहे 29, 31 आर ट्विन प्राईम नंबर्स, करेक्ट आहे. ठीक आहे. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा. तो पहिला जो आहे ए नंबरचा जो आहे तो करेक्ट आहे, कारण 29 आणि 31 जे आहे ट्विन प्राईम नंबर्स आहे. ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतात, असे प्राईम नंबर ज्यांच्यामध्ये 2चा डिफरन्स असतो. इथे 2चा डिफरन्स आहे, ट्विन प्राईम आहे. सेकंड आहे बघा, 29 आणि 31 आर को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर पण असं आहे, को प्राईमच्या बाबतीत बघा, असं जरुरी नाही की ते प्राईम नंबर असायला पाहिजे, पण इथे ऑलरेडी प्राईम आहे. पण को प्राईम नंबर कशाला म्हणतात, असे 2 नंबर ज्यांचा मल्टिपल ज्यांचं फॅक्टर फक्त 1 किंवा ती स्वतः एक नंबर असेल. मग ते कुठली पण नंबर असू शकते, प्राईम नॉन प्राईम पण असू शकते. तर याच्यामध्ये दोन्ही प्राईम आहे आणि ते को प्राईम पण आहे. ठीक आहे. तर बी जो आहे तो पण करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे 29, 31 आर प्राईम नंबर्स. आपण प्राईम आहेच आहे ना, प्राईम आहे म्हणून तर ट्विन प्राईम आहेत त्या. म्हणजे सी जो आहे तो पण तुमचा करेक्ट आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 1, ए बी सी आर करेक्ट. तिन्ही करेक्ट स्टेटमेंट आहे. तर अशा प्रकारे आपले 75 क्वेश्चन कंप्लीट झाले मॅथमॅटिक्सचे 2023चे. ठीक आहे. आता 2023चा आपण करूया नेक्स्ट मराठी आणि इंटेलिजंट टेस्टचा पेपर. ठीक आहे. आणि हा जो मॅथचा पेपर जो केला ना आपण, माझा बराच टेन्शन मध्ये गेला. दोन्ही टेन्शन म्हणजे माझे पर्सनल टेन्शन्स आणि हे जे मी थोडासा बदल केला ना याच्यामध्ये, जे आता तुम्हाला इथे डिजिटल क्वेश्चन दिसतो आहे ना, मी हाताने लिहत नाही, तर तो एक थोडासा डोक्यामध्ये परत थोडासा एडिटिंगचा जो पार्ट आहे ना तो माझा वाढला आहे. कारण मी हाताने जर लिहत नाही तर याचा अर्थ आहे की तो मला एडिट करून त्याच्यामध्ये मला ऍड करावं लागते. तर तिथे जो टाइम आहे, इथला टाइम वाचला तर तिथे जास्त टाइम लागतो आणि लिहायला कमी टाइम लागतो. त्याच्यापेक्षा कम्पॅरिझन मध्ये जर बघितलं तर लिहून जर मी इथे क्वेश्चन लिहिला, त्याचं सॉल्व्ह केलं ना, तर कम्पॅरेटिव्हली कमी वेळ लागतो. पण तो दिसायला चांगलं दिसत नाही, ते कसं तरी दिसतंय ना. म्हणून मी चांगलं दिसलं पाहिजे तुम्हाला, जे हे बोर्डवर जे काही लिहिलं आहे ना ते असं दिसलं पाहिजे तुम्हाला, डोळ्याला चांगलं, म्हणजे नाही का
नयनरम्य म्हणतात त्याला, डोळ्याला जे चांगलं दिसते ना त्याला नयनरम्य म्हणतात. तर ते तसं दिसलं पाहिजे, त्यासाठी म्हणून मी सगळा प्रयत्न म्हणजे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्यामुळे पण थोडं डिस्टर्ब होतो, पण कसे बसे करून केले 75 क्वेश्चन. ठीक आहे ना. पुढच्या म्हणजे 24चा जेव्हा आपण मॅथमॅटिक्स करू ना, तेव्हापर्यंत बऱ्यापैकी प्रॅक्टिस होऊन जाईल आपली. ठीक आहे, तर चांगल्या पद्धतीने करूया आपण पुढचं. ठीक आहे, तरी याच्यातून तुम्हाला काही डाऊट असेल तर जे 26 to 75 पर्यंत जेवढेही क्वेश्चन केले तुम्ही थॉरोली एक एक क्वेश्चन व्यवस्थित समजून करायचा प्रयत्न करा. जर नाही काही समजलं असेल तर मला विचारा पुन्हा, मी त्याला एक सेपरेट व्हिडिओ बनवून जे जे क्वेश्चन नसेल कळाले ते क्वेश्चन मी तुम्हाला परत घेईन. आणि इव्हन मी तर म्हणतो 2017 पासून तर 2023 पर्यंत सगळे तुम्ही पेपर सॉल्व्ह करा. तिथं जे जे नसेल कळत ना, कमेंट्समध्ये तुम्ही लिहा, सर 2017चा मला 40 नंबरचा क्वेश्चन नाही कळाला, सर मला 2018चा 35 नंबरचा क्वेश्चन नाही कळाला, सर मला 2019चा 74 नंबरचा क्वेश्चन नाही कळाला, सर मला है ना, प्रत्येक इयरचा कुठल्या क्वेश्चन नाही कळाले ना, तुम्ही कमेंट्समध्ये टाका. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून घेईल. आपल्या एक्झामच्या अगोदर होऊन जायला पाहिजे हे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल सगळी, आणि सुरुवात करा. मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये काही चुकून मी 1 नोव्हेंबर म्हटलं होतं. नोव्हेंबर महिना सुरू नाही, डिसेंबर महिना सुरू झालाय. आता डिसेंबर जानेवारी 2च महिने मध्ये राहिले आपले. ठीक आहे, डिसेंबरची पण आज किती 5 तारीख झाली बघा. बघता बघता 5 चे 15, 15 चे 20, 25 कधी डिसेंबर चालला जाईल कळणार नाही. तर शनिवार रविवारी तुम्हाला सुट्टी राहत असेल किंवा शनिवारी काही विद्यार्थ्यांचे हाफ डे असतात, हाफ डे आणि संडेचा पूर्ण दिवस भरपूर प्रॅक्टिस करा. आणि मध्ये पण जेव्हा जेव्हा जसा वेळ मिळते, वेळ मिळत नसते, वेळ काढावं लागते मित्रा, वेळ काढून प्रॅक्टिस करा. आणि मी म्हणतो ना 2017 पासून 2025 पर्यंत सगळे जर क्वेश्चन पेपर जरी तुम्ही सॉल्व्ह केले ना, भरपूर प्रॅक्टिस होणार. हाच पॅटर्नचे क्वेश्चन येणार आहे, फक्त थोडं है ना इकडे तिकडे थोडं नंबर चेंज करून, थोडस हे करून, अदल बदल करूनच येतात. आपण जी जवळपास जे पॅटर्न आहे ते तेच असते. ठीक आहे, आणि इतकी प्रॅक्टिस होऊन जाते ना आपल्याला, तर कशाही टाईपचा कुठल्याही दुसऱ्याही पॅटर्नचा आला ना तर थोडं आपलं तोपर्यंत माइंड जे आहे ना शार्प होऊन गेलेलं असते आपलं. ठीक आहे ना, ते जे असतं ना तलवार कसं घासून 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 शार्प होऊन जाते, तसंच आपण प्रॅक्टिस करून करून आपलं माइंड शार्प होऊन जाईल. मला एक थोडासा वेगळ्या टाईपचा जरी क्वेश्चन आला ना तर तुमचं तिथे लॉजिक लगेच लागून जाईल, तुम्हाला लगेच कळेल की हा याच्यामध्ये काय करायला पाहिजे. तर त्यासाठी महत्वाचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, मला एक्झाम द्यायची नाहीये मित्रा, मी किती जरी मेहनत केली तरी काही उपयोग नाही आहे त्याचा. ठीक आहे ना, मेहनत तुम्हाला करायची आहे ना, मेहनत तुम्ही करा. ठीक आहे, माझं काम आहे, मी माझ्या परीने मी समजवायचा पूर्ण प्रयत्न करतोय. होऊ शकते एखाद्याला नाही कळत असेल, असते प्रत्येकाचं वेगवेगळं, एखाद्याची भाषाच कळत नाही, एखाद्याचं जे असतं ना शिकवायची पद्धत तीच कळत नाही, असं असेल, त्याच्यात काही हे नाही. पण ज्यांना ज्यांना कळते, ज्यांना समजते ते तर करा, मी जसं सांगतोय तसं फॉलो करा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, तर चला आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. 2023चा मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.